नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत की किचन कसे साफ करायचे आहे. खूप सोपी आणि साधी पद्धत, झटपट किचन साफ करता येईल अशी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका. हे बघा, माझे किचन स्वयंपाक करू करू किती घाण झालेले आहे. सगळीकडे असं चिरलेले भाजी वगैरे सांडलेले आहे. भांडे पण तसेच घाण पडलेले आहेत. तर मी सर्वप्रथम सगळे विम बारचं लिक्विड घेतलेलं आहे. त्याने फटाफट भांडे साफ केलेले आहे. जे विम बारचं लिक्विड आहे त्याने भांडे खूप पटकन निघतात, जास्त वेळ पण लागत नाही आणि आपल्याला जास्त ताकदसुद्धा लागत नाही. एनर्जी वाया घालायचे काम नाही. त्यामुळे मी विम बारचेच लिक्विड वापरत असते. तुम्ही पाहू शकता, मी फटाफट भांडे घासून स्वच्छ आणि नंतर भांडे पण बघा किती चमकत आहेत. विम बारच्या लिक्विडने भांडे खूप छान असे चमकतात आणि आपण जर साबणाने भांडे घासले तर साबण तशीच राहण्याची शक्यता असते. त्यामुळे लिक्विडच एकदम बेस्ट असते. त्यानंतर मी बेसिंग पण बघा किती घाण झालेलं आहे. तर बेसिंग पण मी विम बार लिक्विड टाकून छान प्रकारे असं सगळीकडनं कानेकोपरे घासून घेतलेले आहेत. आता बेसिंग जर आपण पावसाळ्यामध्ये तर सगळं स्वच्छच ठेवावे लागतं, नाही तर त्याच्यामध्ये असं बाजू गोम वगैरे येण्याची शक्यता असते. त्यामुळे बेसिंग पण एकदम क्लीन ठेवा. आपण जर किचन छान स्वच्छ ठेवले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास पण राहतो असे म्हणतात. त्यामुळे तुम्ही किचन एकदम स्वच्छ आणि डेली साफ करायलाच हवे. आता काही काहींना वेळ नसतो, पण वेळ कमी लागतो. त्यामुळे आपण विम बार लिक्विड नक्की वापरा. मी फटाफट किचन असे साफ करून घेतलेले आहे. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मी तुमच्यासाठी अशाच सोप्या आणि फटाफट होणाऱ्या किचन टिप्स घेऊन येणार आहे. त्यानंतर मी गॅसवरचे त्या कड्या ते काढून ठेवलेल्या आहे. त्या पण स्वच्छ घासून घेतलेल्या आहे आणि गॅस पण स्वच्छ घासायला घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता, माझा स्टीलचा गॅस आहे, तो किती घाण झालेला आहे. तर मी तो एकदम स्वच्छ, मी डेली गॅस साफ करत असते. त्यामुळे माझा गॅस एवढा घाण होतच नाही. तुम्ही बघू शकता किती इकडनं ह्या साईडने किती चिकट झालेला आहे. मी काय केले, त्याच्यावर विम लिक्विड टाकले आणि स्वच्छ घासून आता धुवून घेतला. पाहू शकता तुम्ही, असं वाटते नवीनच गॅस आहे. त्यानंतर गॅस धुतल्यानंतर मी किचन साफ करायला घेतले. त्याच्यावर पण विम लिक्विड टाकलेले आहे आणि स्वच्छ असे कोपऱ्याने सुद्धा साफ करून घेतलेले आहे. आपण जर किचन साफ ठेवले तर आपल्या किचनवर झुरळं होत नाहीत आणि घरामध्ये सुद्धा झुरळं होत नाहीत. त्यामुळे किचन हे साफ ठेवलेच पाहिजे. आणि वरचा जे पांढरं दिसते ना, किचनच्या वरचा आपलं फरची असते, ती पण छान स्वच्छ डिझाईन धुवायला पाहिजे. त्याच्यावर आपण भाजी करताना डाग वगैरे पडतात, त्यामुळे ते पण आपल्याला ते व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे ते पण आपण एकदम क्लीन आणि स्वच्छ धुवून घ्यायचे. मी पाणी व्यवस्थित सगळीकडनं पाणी घासून पाणी टाकलेले आहे. त्यानंतर माझ्याकडे हे किचनवरचं पाणी साफ करायचं आहे. त्याने मी सगळं पाणी साफ करून घेत आहे. ते पाणी सगळं बेसिंगमध्ये जात आहे. बघू शकता तुम्ही किती स्वच्छ आणि नव्यासारखं किचन चमकत आहे. आता मी इकडची बाजू साफ केली. आता इकडची बाजू साफ करायची राहिली होती, त्यामुळे मी इकडून परत साफ करून घेत आहे. माझ्या किचनवर मी माठ ठेवलेला आहे, त्यामुळे मला थोडंसं हार्ड जातं साफ करायला. पण किचन तर साफ करणे खूप गरजेचेच आहे. किचन हे दररोज साफ केलेच पाहिजे. त्यामुळे आपल्याला सुद्धा छान वाटते, प्रसन्न वाटते आणि घरात लक्ष्मीसुद्धा वास करते. रात्री आपण किचन तसेच सोडून झोपायचे नाही. पहिले भांडे घासून किचन साफ करून मग नंतर आपण झोपायचे आहे.
जेणेकरून रात्रीची लक्ष्मी आपली किचन बघायला येत असती म्हणे, अशी म्हण आहे. त्यामुळे किचन हे रात्री स्वच्छ असलेच पाहिजे. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशावर पाहिजे आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी नक्कीच वेगवेगळ्या आयडिया घेऊन येईल, काहीही 1 रुपयाही न खर्च करता. त्यानंतर मी बेसिंगचे नळ घासायला घेतले. त्याच्यासाठी मी हार्पिकचं रेड लिक्विड वापरते. त्याने माझे नळ खूप चमकतात. त्याच्यासाठी मी ते लिक्विड टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर घासणीने छान असं घासून घेतलेलं आहे. असं तुम्ही जे हार्पिकचं रेड लिक्विड वापरताना त्याने आपले जे डाग आहे ना नळावरचे, बोरच्या पाण्याचे वगैरे किंवा असे घाण डाग भाजीचे वगैरे पडलेले, ते सगळे निघून जातात आणि आपले नळ पण छान असे चमकायला लागतात. पाहू शकता तुम्ही, असं वाटते नवीनच नळ बसवलेले आहे. किती छान चमकत आहेत ते नळ. त्यानंतर असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे नळ. बघू शकता तुम्ही किती नवीन अगोदर कसे दिसत होते आणि आता किती क्लीन दिसत आहे. शेवटी तुम्ही किचन सगळं बघू शकता किती चमकत आहे. त्यामुळे तुम्ही विम बारचं लिक्विड नक्कीच वापरा. त्याने किचन छान असे चमकते आणि चमक मारते. धन्यवाद मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर.